हॅलो, जरा आवाज माझा लहान आहे, आवाज थोडा मोठा. हॅलो, पाठीमागे येतोय आवाज? नमस्कार नमस्कार. तोल ढळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो. तोल ढळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो आणि जगण्याचा तोच क्षण मग कवितेचा शब्द होतो. माणसांच्या आयुष्यात चांगल्या वाईट अर्थाने असे तोल ढळणारे बरेच प्रसंग येतात. ते प्रसंग ज्या माणसाला आपल्या शब्दात पकडता आले, ज्या माणसांना ते प्रसंग शब्दामध्ये पकडता येतात, त्या प्रसंगाची त्या माणसाच्या हातामध्ये कविता होते. मग काट्याने फाटावी कळी तसा फाटत जातो कवी. जगाच्या दुःखावर मलम वाटत जातो कवी. कविता फुलते जेव्हा फूल होऊन, तेव्हा आपण गप्प बसावं कवीच्या कडेवरचं मूल होऊन. म्हणजे आजीच्या आईच्या काखेत एखादं कडेवरचं मूल होऊन एक घास चिवचा एक घास काऊचा असा एक काळ होता. युट्यूबवर कार्टून दाखवून भात बनवणाऱ्या आयांना तो फारसा कळणार नाही, पण असा एक काळ होता. आणि मग दुसऱ्या बाजूला अलीकडे इतकं सगळं फास्ट बदलतंय. मी 2 ते 3 पिढ्यांच्या समोर बोलणार आहे. खर तर सकाळच्या सत्राला मी होतो. खूप आभाळासारखी मोठी मोठी माणसं या कडोली गावामध्ये येऊन गेलेली आहेत. अगदी विनोबा भावेंपासून अलीकडच्या काळात अगदी येऊ घातलेल्या दिल्लीच्या संमेलनांच्या आमच्या ताराबाईंपर्यंतची माणसं सगळे इथे येऊन गेलेले आहेत. आणि मग इतका मोठा साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक वारसा असणारं हे गाव खऱ्या अर्थानं समृद्ध. म्हणजे गावाची श्रीमंती गावातल्या पैशावर मोजायची नसते. गावातली माणसं किती शहाणी आहेत. आणि शहाण्या माणसांचं गाव, जे गाव 40 वर्ष इतकं सुंदर साहित्य संमेलन भरवतंय. आणि सामाजिक भावना आणि काही संदर्भ तीव्र असताना, भाषिक संदर्भ, खरं तर एक मोठा लढा भाषेच्या अनुषंगाने तुम्ही देताय. तो टाळणार आहे, कारण त्यावर बोलण्याचा माझा फारसा अधिकार नाही. कारण तुम्ही फार धाडसी लोक आहात. 40 वर्षाचं संमेलन आहे, इतकी मोठी मोठी माणसं घेतली आहेत. आमच्या एक मॅडम सोडल्या तर 2 बॅचलर कवी तुम्ही या संमेलनाला बोलवलेले आहेत. तुम्ही पण बॅचलर आहे, वा वा. बरं, आम्ही समदुःखी लोक, पुढचे 2 तास तुम्ही काळजी करायचं नाही. म्हणजे बघा, बरेच आमचे ज्येष्ठ नागरिक मंडळी या ठिकाणी आहेत. एक काळ असा होता गिरधर दादा, की पूर्वीच्या काळी बऱ्याच लोकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला पत्र लिहिलं, ते गुलाबी लिफाफ्यात घातलं. ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली, ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली, पण ज्यांची पत्र पोच नाही त्यातले नंतर बरेच कवी झाले. हा जुना काळ होता. म्हणजे पूर्वी ज्यांची पत्र पोच नाही व्हायची ते कविता लिहायला घ्यायचे. आता सगळं बदललंय. म्हणजे अलीकडचा एक कवी तर फार सुंदर लिहितो की किती फास्ट झालंय सगळं. तो म्हणतो की प्रेम झाले मे मध्ये आणि लग्न झाले जूनला, ती कराटे खेळते कळले हनुमूनला. ते बघा ना, पूर्वी ज्या, आता हे काही लोक प्रामाणिकपणे कबूल करणार नाहीत, पण ज्या ज्या लोकांनी जे प्रयोग केलेले आहेत तुमच्या त्या शारीरिक तारुण्याच्या वयात, बाकी तुम्ही अजूनही तरुण आहात मला मान्य आहे. बघा, हातावर एखादीचं मेहंदीनं नाव लिहिताना सुद्धा त्याच्या बाजूला बदाम काढताना हात थरथरायचे तुमचे. चिठ्ठीवर सुद्धा बदाम काढताना हात थरथरायचे. आता इतका वाईट काळ आलाय. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अतिशय क्षुल्लक गोष्टीवर तुम्हाला लव्ह रिॲक्ट करण्याची संधी दिली आहे. बदामाला सगळ्यात वाईट दिवस या काळामध्ये आलेले आहेत. अशा काळामध्ये आपण राहतो. बघा, पुढची तासभर मी तुमच्याशी बोलणार आहे. मला असं गावात कार्यक्रम असला की एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. ती गोष्ट तुम्हाला 2 मिनिटाची सांगणार आहे. ती गोष्ट तुम्हाला कळली तर पुढची 2 तास कार्यक्रम खूप छान होईल. एक गाव असतं, त्या गावात सगळं बहिरे असतं दादा. ते गावात बहिऱ्यांचं असतं. आणि गावातलं एक शेतकऱ्याचं पोरग, एक धनगराचं पोरग बिचारा आपल्या मेंढरांचा कळप घेऊन मेंढरा हिंडवायला गेलेलं असतं. सणावाराचे दिवस पुरणपोळीचं जेवण खाऊन जरा 10 मिनिटं झोप घेतली आणि जेव्हा जागा होती तेव्हा त्याला कळतं की आपली मेंढर जागेवरती नाहीये. ते जरा पुढे जातं. एक शेतकऱ्याचं पोरग बसलेलं असतं शेतामध्ये काम करत. तो विचारतो, बाबा माझी मला मेंढर सापडत नाहीये, तू कुठं बघितलीस का? तो म्हणतो, तू काय सांगतोय मला कळत नाही, तू इथं निघून जा. असं म्हणत एका दिशेला हात करतो. त्याला वाटतं बहुतेक आपली मेंढर त्या दिशेला, कारण गाव बहिरायचं सांगणारा बहिरा आहे, ऐकणारा बहिरा आहे. तो त्या दिशेला जातो.
आणि योगायोगाने त्याला त्याची मेंढरं सापडतात. मग काय त्याला वाटतं की बाबा याच्यामुळे आपल्याला त्याची मेंढरं सापडली, काय करावं आपण? त्याला एक कळपातलं एक पाय मोडलेलं लंगडं मेंढरू घेतो आणि देतो, बाबा तुझ्यामुळे मला माझी मेंढरं सापडली, हे तुला बक्षीस म्हणून घे. त्याला वाटतं बहुतेक ह्या मेंढराचा पाय मी मोडलाय असा आपल्यावरती आरोप करतो. तो म्हणतोय मी काय बाबा तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. दोघांचं बराच वेळ चालतं, बाबा तुझ्यामुळे सापडलं घे. तो म्हणतो मी काय तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. मग दोघे येतात गावच्या कारभारीत. गावचा कारभारी सुद्धा गावासारखाच बहिरा आणि त्याचं नुकतंच बायकोशी भांडण झालेलं असतं. तर बायकोशी भांडण हा विषय किती सेन्सिटिव्ह आहे मला निरीक्षणाने पण समजलंय. त्याला नुकतंच बायकोला बाहेर काढलेलं असतं, हे दोघं आतमध्ये. धनगराचं पोरगं सांगतं कारभारी याच्यामुळे मला माझी मेंढर सापडली, हा काय घ्यायला तयार नाही बक्षीस म्हणून. तो म्हणतोय कारभारी मी काय याच्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. कारभारी दोघांचा अर्धा ऐकून घेतो आणि म्हणतो तर तुमच्या दोघांचं झालं असेल तर बास करा, आता मी सांगतो तेवढं ऐका. तुम्हीच काय दोघेच काय अख्खा गाव आला तरी बायकोला घरात घेणार. सांगण्याचं कारण पुढचे तास दीड तास एखादी गोष्ट जिथं आवडल तिथं आवर्जून हसत चला, टाळ्या वाजवत चला, नाहीतर त्या बहिऱ्यांच्या गावासारखं आमचं तिघांचं स्टेजवर आपलं आपलं काहीतरी चाललंय आणि तुमचं तुमच्यात काहीतरी चाललंय, ह्याला दिवस तिला दिवस असलं काय व्हायला नको. त्यामुळं जिथं एखादी गोष्ट आवडेल तिथं आवर्जून पावती फाडत चला, नाहीतर मग आता बऱ्याच ठिकाणी सांगितले काही लोक घरी जाऊन टाळ्या वाजवतात ती गोष्ट आवडलेली म्हणून, नसेल तर मग व्हॉट्सअपचे नंबर घेऊन टाळ्या पाठवतात. असलं काय व्हायला नको. कवितेकडे येतो. तुम्हाला म्हणालो त्या अर्थांनीच कविता म्हणजे काय. ही कविता इथल्या माय माऊलीने या मातीमध्ये हजारो वर्षापासून टिकवली. ज्या काळामध्ये अक्षर शब्द आणि इथलं ज्ञान आपल्या वाट्याला नव्हतं त्या काळात सकाळी झोपेतनं उठल्यापासून त्या जात्याच्या ओव्यांना माय माऊली आपल्या वेदना सांगायची, तिथपासून ही कविता होती. नेमकी कविता म्हणजे काय. कवितेची व्याख्या करताना कवी इंद्रजित भालेराव सर फार सुंदर म्हणतात की माईचा सोडून ज्यांनी भरतीचाच धरला पदर अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. माईचा सोडून ज्याने भरतीचाच धरला पदर अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही अशांच्या तर मरंदारी कविता कधी वळत नाही. आणि अशांपासूनच कवितेला इतिहासात भीती होती आणि अशांपासूनच कवितेला इतिहासात भीती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती, जात्याभोवती जिवंत ठेवण्याचं काम आमच्या माय माऊल्यांनी केलेलं आहे. जगण्यातले सगळे विषय, जगण्यातली सगळी दुःख आमची आई आमची आजी सकाळी झोपेतनं उठली की तो असा 4-5 किलोचा खालचा दगड 4-5 किलोचा वरचा तो असा गरा गरा फिरवत पोटातला गोळा पोटातल्या वेदना त्याच जात्यामध्ये दळून ते दुःख दळून जायची. असा एक काळ होता. तिथं पासून या कवितेचा प्रवास आहे. तुमच्याशी फार संवाद करणार नाही, वेळ फार कमी आहे. जास्तीत जास्त कविता तुम्हाला ऐकायला मिळत हाही माझा हेतू आहे, पण वातावरण निर्मिती फार गरजेची असते. त्या अनुषंगाने आपला संवाद होता. या कवी संमेलनाला सुरुवात करतोय. मी आपल्या समोर पहिल्यांदा आमंत्रित करणार आहे सध्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्र बाहेरच्या तरुणाईच्या गळ्यातला एक ताईट बनलेला यंग जनरेशन तरुण पिढीच्या संदर्भानं त्यांच्या आवडीचे विषय घेऊन महाराष्ट्रभर फिरणारा, मराठवाड्यातला महानवरांसारखी माणसं ज्या मातीत माली त्याच अजिंठा आणि सोयगावच्या परिसरातला असलेला आणि सध्या बेंगलोरच्या अझीम प्रेमजी विद्यापीठातून मास्टर करून पुण्यामध्ये स्थायिक असणारा आणि वैभव जोशी, संदीप खरे, सलील कुलकर्णींच्या नंतर मराठी कवितेमध्ये सोलो कार्यक्रम करणारा तरुण पिढीतला एकमेव कवी म्हणून ज्याच्याकडे बघतो तो आमचा लहान बंधू अपूर्व राजपूत. याला मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया कवी अपूर्व राजपूत याचं. आता रोहित दादांनी सांगितलं की पुण्यामध्ये स्थायिक वगैरे मी, पण तुम्हाला माहिती की पुण्यातले लोकांना स्वतःला फार हुशार समजतात. त्यांना असं वाटतं की मराठी आपण म्हणजे मराठी. आणि एक निवेदक आहे सुधीर गाडगीळ सर म्हणून, ते प्रत्येक मंचावरून म्हणायचे की आमच्या पुण्यातनं फार मोठी मोठी माणसं जन्माला येतात. दादा दुपारी तेच की आमच्या पुण्यातनं फार मोठी मोठी माणसं जन्माला येतात, संध्याकाळी तेच
की आमच्या पुण्यात फार मोठी मोठी माणसं जन्माला येतात. आपले अशोक नायगावकर काका आहे, त्यांनी एक दिवस असंच ते सोबत होते, त्यांनी ऐकलं आणि ते त्यांना म्हणाले की आमच्या गावाकडे पण बाया बाळंतीण होतात, पण छोटी छोटीच मुलं जन्माला येतात. त्यामुळं आणि आता तू दाद देण्याचं हे सांगितलं प्रकारे, असंच कार्यक्रमात महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो तर असे वेगवेगळे दाद देण्याचे प्रकार असतात दादा. एक काका असे समोर बसलेले होते, एकदम समोर असेच, आणि कविता सादर केली की असं करायचे. मी मग मला वाटायचं चांगली नाही का, अजून काहीतरी चांगलं ऐकवायचं. परत ऐकवले की परत म्हणायचं. मी परेशान झालो दादा की आवडतंय की नाही आपलं. मग कसं तरी ते संपवलं. त्यांना म्हटलं का हो काका तुम्हाला आवडला नाही का कार्यक्रम. म्हणणे अरे एकदम जबरदस्त म्हणे, आजपर्यंत ऐकला नाही. म्हटलं तू असं असं काय करत होते मागे पाहून. तर ते म्हटले अरे मी मागच्यांना सांगत होतो की असा कवी पाहिलाच नाही मी आजपर्यंत. दात जी कळेल, आम्हाला टाळ्या कळतात, आम्हाला हसताना तुम्ही कळतात, जी दात कळेल ती तुम्ही द्या. आणि टाळ्यांचं पण टायमिंग आहे बघाय की पार्लेचं बिस्किट खाल्लंय का तुम्ही सगळ्यांनी. त्याचे चहा करून खाताना बघा टायमिंग लागतं तू बरोबर. आणि खरं तर इतकी मोठी परंपरा आहे तुमची 40 वर्षाची दादा, तर मला वाटतंय की इथला रसिक खरंच जाणकार आहे. जिथं आपल्याला दाद म्हणजे त्यांना देऊ वाटली तिथे ते नक्की देतील आणि बिंदास द्या. मागच्यापर्यंत काय नाही. आता हे टाळ्या वाजवत वाजवत थांबले, तू बोलत होता तर त्यांना वाटलं की दादा डिस्टर्ब वगैरे होईल का. असं काही होत नाही, आम्हाला आवडतं. मी गझल लिहितो, काही शेर तुम्हाला ऐकवतो आणि असंच पुढे आपण चालूया. की नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही. नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही. भळभळत्या जखमांचे कोंदण बाकी काही नाही. नाते म्हणजे नुसती वणवण बाकी काही नाही. भळभळत्या जखमांचे कोंदण बाकी काही नाही. शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ. शब्द कल्पना यमक वगैरे साधन असते केवळ. कविता म्हणजे तुझी आठवण बाकी काही नाही. कविता म्हणजे तुझी आठवण बाकी काय. आणि हे जे ना गझलेमध्ये हेच मजा. आता हे जसं बाकी काही नाही परत परत येतो ना, तुम्ही पण म्हटलं तुम्हाला पण मजा येईल. म्हणजे काही अवघड नाही गझल. म्हणजे काय आहे, बऱ्याचदा फरक विचारतात आता गझलेतला आणि कवितेतला फरक काय. जिथं तुम्हाला 2 ओळी झाल्या टाळ्या वाजू वाटतील ती गझल आहे. जिथं 4 ओळी झाल्या टाळी वाजू वाटेल ती कविता आहे. एवढं सोपं आहे की याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले. याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले. दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले. याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले. दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले. हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता. हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता. नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले. नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले. एक गझल घेतो की गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. म्हणजे तरुण वयात वाटतं दादा असं. सगळे तरुणच. हा तरुणच आहेत सगळे. हे काका म्हणतात बेटा तुझं लग्न होते मग कळेल तुला काय गुलाब चाफा अत्तर. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडी वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडी वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा. सात्विक शेऱ्या. थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा. शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर जमतंय एकदम परफेक्ट. पोचतंय. गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. अरे बाप्पा ही जोड आवडली. पुढे नेक्स्ट टाइम जोड पुढे की जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. ऊस गुळ खंडीवर साखर
तुझ्या पुढे तर आणि कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू झालो मी काहीही सादर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि तुझे चुकून डोळे डबडबले तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या वा 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 तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या वा वा क्या बात मुकर्रर तुझ्या पुढे तर काहीच नाही गुलाब चाफा अत्तर बित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे ओठांवरती तीळ तुझ्या तो आपापल्या प्रमाणे ऍडजस्ट करून घे तीळ सांगायला लागतं दादा असं एका पोराने मला टॅग करताना इंस्टाग्रामला आता की त्यांनी टाकलं की गालावरती तीळ तुझ्या ग त्याला म्हटलं गालावर नाही ओठांवरती बाबा तर तो म्हटला नाही दादा माझ्या वालीचा गालावरच आहे त्यामुळं आपापल्या प्रमाणे ऍडजस्ट करून घ्या की जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे ओठांवरती तीळ तुझ्या तो दैवाने सुंदर दान दिले ओठांवरती तीळ तुझ्या तो दैवाने सुंदर दान दिले म्हणून बहुधा तुला कुणाची लागत नाही नजर वगैरे म्हणून बहुधा तुला कुणाची लागत नाही नजर वगैरे तुझे बोलणे तुझे लाजणे इतका इतका कहर बरसतो तुझे बोलणे तिचे लाजणे इतका इतका कहर बरसतो पुढे तिच्या तर फिक्की पडते मोदीजींची लहर वगैरे पुढे तिच्या तर फिक्की पडते मोदीजींची लहर वगैरे आणि जगणे म्हणजे जन्म मृत्यूचा प्रवास आहे रटाळवाना जगणे म्हणजे जन्म मृत्यूचा प्रवास आहे रटाळवाना तू असली तर सोपी होईल आयुष्याची सफर वगैरे तू असली तर सोपी होईल आयुष्याची सफर वगैरे आणि कवीचं दुःख आहे दादा की वाचायला पाठवले तर वाचत नाही तीही हल्ली वाचायला पाठवले तर वाचत नाही तीही हल्ली साधी सोपी कविता असते नसते काही जहर वगैरे साधी सोपी कविता असते आणि मिठी तिला जर हवीच असली तर ती इतकी हट्टी आहे मिठी तिला जर हवीच असली तर ती इतकी हट्टी आहे तिला कोणता लागत नाही दिवसामधला प्रहर वगैरे धन्यवाद गावाकडचं संमेलन आहे अपूर्वने सुरुवातीलाच इतकं गुलाबी क्लायमेट करून ठेवलंय म्हणून त्यांना मी सांगत होतो फक्त रोहित शिंगेले हा प्राध्यापक लिहू नका अवघडल्यासारखं होतं हे गझलकारांचं एक मजा असते म्हणजे ते मूळ गझल घेण्यापूर्वी दोन दोन सुटे शेर घेतात माझी एक मुंबईची गझलकार मैत्रीण आहे तिला विचारलं म्हणजे काय म्हणजे बाबा गझले आधी दोन सुटे शेर ती म्हणली पाणीपुरी खाल्लीये का हो खाल्ली ना आपण कसं पाणीपुरी झाल्यानंतर सुकीपुरी मागून घेतो ना फक्त गझले आधी हे सुटे शेर त्यासारखेच असतात हे गझले ऐसे बळ पाहिजे पत्थरालाही आली कळ पाहिजे हे गझले ऐसे बळ पाहिजे पत्थरालाही आली कळ पाहिजे लाख बांधो कोणी सूर्य दावणीला काजव्यांची एक चळवळ पाहिजे गझलकारांनी ही काजव्यांची चळवळ चालू ठेवली म्हणून तर मग भट साहेब म्हणतात की हा साध्याच माणसांचा यलगार येत आहे ही थोर गांडुळांची भोंदू जमाव नाही गझल इतकं फार सुंदर काम करून ठेवलं अपूर्वने बरेच गुलाबी संदर्भ काढले नात्यांच्या अनुषंगाने काढले मला माझ्या दोन फार आवडतात
वातावरण दिवस येते सुरुवात की पुन्हा एकदा तेव्हा सारखे औषध घडाया पाहिजे, आजूबाजूला नसता कोणी मिठीत पडाया पाहिजे. पुन्हा एकदा तेव्हा सारखे औषध घडाया पाहिजे आणि आजूबाजूला नसता कोणी मिठीत पडाया पाहिजे. आठवडींची केवळी वाढली थंडी गुलाबी, आठवडींची केवळी वाढली थंडी गुलाबी. पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे आणि पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे. खर तर फार सुंदरपणे तुम्ही ऐकताय सगळेच संदर्भ. आता मला खर तर भीती अपूर्व इकडे छान छान इकडे समोर बघून फार घेत होता, पण मला टेन्शन इकडच्या लोकांची येते. पण शेवटी काय आहे, कोणीच म्हातारं होत नसतं. कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते उन पे कोई शक नहीं करते. हरा भरा तन सजा देता है, थका हुआ मन मजा देता है. कुकर कितना भी पुराना हो जाए एक बार तो शिटी बजाई देता है. माणसाचं आयुष्याचं असतं. त्यामुळे मी तुम्हाला कन्सिडर करून येणार आहे तुमच्याकडेही तुमच्या आयुष्यातले जवळच बदल. खर तर अजून आता परवा मला एक पांढरा केस सापडला माझा सुरुवातीला, म्हणजे थोडे थोडे संदर्भ तुमचे मला कळतील, तुमच्याकडे येणार आहे. पण त्यानंतर त्याच्याही पूर्वी मी आमंत्रित करतो डॉक्टर अनिता खेबुडकर मॅडमला. खरं तर आमची पहिलीच भेट आहे मंचावरती, त्यांना मी कधी ऐकलं नाही, पण त्या मिरजेत आहेत आणि न्यूरोलॉजिस्ट आहेत, मेंदूच्या डॉक्टर आहेत. आणि मला मेंदूचे डॉक्टर फार आवडतात, कारण सध्याचं भारताचं सामाजिक राजकीय वर्तमान म्हणजे मला भीती वाटते की डोकी स्कॅन केल्यानंतर किती तरुण मुलांच्या डोक्यात मेंदू असतील याची खात्री नाही. आपल्याच धडावरती आपलेच मेंदू असण्याची शक्यता फार कमी आहे. अशा काळात मागच्या वर्षी तुमच्या त्या मंचावरती एक डॉक्टर डोळ्यांचा आला होता, आमचा बंधू डॉक्टर स्वप्नील चौधरी. बरं आहे तुमच्याकडे क्रायटेरिया आहे का, म्हणजे दरवर्षी एक कवी डॉक्टर वगैरे लागतो ना. त्यामुळं मी आमंत्रित करतो डॉक्टर अनिता खेबुडकर मॅडमांना की त्यांनी आपली कविता मंचासमोर ठेवावी. सर्वांना सस्नेह नमस्कार. खरं तर आता हे जेवणानंतरचं सत्र आहे, तरी पण तुम्ही इतके म्हणजे अगदी आमच्याकडे पूर्ण तुमचं लक्ष आहे हे मला सगळ्यांच्याकडे बघून जाणवत आहे. मध्येच डुलकी वगैरे असलं काही नाहीये. तर कोडोलीमध्ये मी दुसऱ्यांदा येण्याची वेळ आहे. मला वाटतं की 17 ते 18 वर्षापूर्वी एकदा मी या मंचावरती येऊन गेलेली आहे. आणि माझ्या नावापुढे जरी मिरज हे गाव लिहिलं असलं तरी मी निपाणी जवळच्या बुध्या गावची आहे आणि खेड्यातलीच आहे. त्यामुळं इथं आल्यानंतर जी पालखी ठेवले ते घोंगडं, त्या घोंगड्याच्या धशा कुठल्या बाजूला करून अंतरलेला आहे यावरून या गावाची समृद्ध संस्कृती समजते. आणि बऱ्याच काही माझ्या बंधुराजांनी विशद केलेला आहे आणि प्रेमाची एक लहर झुळूक अशी आलेली आहे. तर खरं तर प्रेम कविता माझ्या अशा खूप नाहीयेत, पण परवाच मी अशी लिहिली की जीव जीवालाच समजून का नाही घेत, यानं असं केलं त्यानं तसं केलं त्यानं असं केलं, मरू दे ना यार आपण आता इथं बसलो तर का नाही आनंद घ्यायचा, असं म्हणून ती कविता मी लिहिली. आणि ती कवितेला त्या नाव नाही दिलं अजून, पण मी तुमच्या समोर सादर करते. वेळ आहे जीवा, वेळ आहे जीवा, जरा समजून घे. कधी कधी आपणच आपल्याला समजून घ्यायचं. वेळ आहे जीवा, जरा समजून घे. श्वास श्वासामध्ये जरा माळून घे. रुसवे फुगवे हे सगळं चालणार आहे आपल्या आयुष्यभर. काय होत असतं त्या आयसीयू मध्ये याची प्रत्येक क्षणाला मला जाण आहे. म्हणून मी मायबाप, सज्जन, बंधू भगिनी आज तुम्हाला नम्र विनंती करून सांगते की टेन्शन हा प्रकार सोडून देऊन आजपासून कमीत कमी जगायला तुम्ही सुरुवात करावी अशी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. वेळ आहे जीवा, जरा बोलून घे. श्वास श्वासामध्ये जरा माळून घे. श्वास श्वासामध्ये जरा माळून घे. काळ वेळ अशी, काळ वेळ अशी थांबली का कधी. काळ वेळ
अशी थांबली का कधी आठव जशी. चांगल्या आठवणी आठवत राहायचं आपण. वाईटच का आठवणी आपण आठवणीत काढून राहायचं. आणि आता जे आपल्याला क्षण लाभले ते पण असे वाया जातात. म्हणून वर्तमानात जगणे हेच सत्य आहे. काळ वेळ अशी थांबली का कधी आठव अशी रोज पौर्णिमा जशी. आपण रोजच पौर्णिमा असं समजायचं आपल्या आयुष्यात. काळ वेळ अशी थांबली का कधी आठव अशी रोज पौर्णिमा जशी. आता पुढे बघा ना, आपल्याच जीवाला आपण समजून घ्यायचं. लळा समजून घे, लळा समजून घे, माया उमजून घे. लळा समजून घे, माया उमजून घे. श्वास अनमोल हा जरा माळून घे. श्वास अनमोल हा जरा माळून घे. श्वास हा ना आपल्या काळजाच्या देवाऱ्यात पुजलेला देव म्हणणं सुद्धा कमी पडेल बरं का. म्हणून काळजाच्या देव्हारी, म्हणजे आपण जिवंत आहोत याचे लक्षण काळजाच्या देव्हारी प्राण असतो बरं का. काळजाच्या देव्हारी श्रद्धा सुमने वाहिली. आपला जीव आपण कसा जपायचा, तर श्रद्धा आणि सुमन हे वाहून आपणच आपल्यात मग्न राहायचं या आरती. काळजाच्या देव्हारी तुझला पूजला, काळजाच्या देव्हारी तुझला पूजला. श्रद्धा विश्वास सुमने वाहिली तुला. श्रद्धा विश्वास सुमने वाहिली तुला. वेळ आहे जीवा जरा बोलून घे. वेळ आहे जीवा जरा जगून घे. वेळ आहे जीवा जरा भेटून घे. श्वास श्वासामध्ये जरा माळून घे. श्वास श्वासामध्ये जरा माळून घे. खर तर उद्घाटनाच्या वेळेस दादांनी उल्लेख केला की इथे सगळा मोठा जो रसिक आहे हा शेतकरी आहे. आणि दादांनी नाधो महानुरांचा उल्लेख केला. मला वाटतं महाराष्ट्रभर रानकवी म्हणून ज्यांनी कविता लिहिल्या त्यांची मला आठवण होते. ते असं म्हणतात की या शेताने लळा लाविला असा की, या शेताने लळा लाविला असा की परस्परांशी सुखदुःखाला हसलो रडलो. या शेताने लळा लाविला असा की परस्परांना सुखदुःखाशी हसलो रडलो. आणि आता तर हा जीव चौघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. मला वाटतं शेतकरी आणि कवी हे एकच आहेत. कारण शेतकरी हा नांगराच्या फाळाने कविता लिहित असतो आणि कवी लेखणीने कविता लिहित असतो. म्हणून आपल्या दोघांमध्ये आत्मा एकच आहे. बऱ्याचदा असं होतं की लोक म्हणतात, दादा पण म्हटलं की गुलाबी कविता असतात. आणि बऱ्याचदा कवींवर हा आरोप होतो की बाबा तुम्ही महिलांवरच का कविता लिहितात, तुम्ही स्त्रियांवरच का कविता लिहितात, पुरुषांवर कविताच नाही बघा. पण याच्यात आमचा काही दोष नाही बघा. आपला काही दोष आहे का याच्यात? तुम्ही मार्केटमध्ये बघा, ऍडव्हर्टाईज तुम्ही बघता, कशा ऍडव्हर्टाईज असता बघा छान की तुम हुस्न परी तुम जाने जहा तुम सबसे हसी तुम सबसे जवा सौंदर्य साबून निर्मा. पण पुरुषांवर काय ऍड असता बघा तुम्ही, हिच गाड. बरं हे सोडा, पुरुष आपण ठीक आहे, मोठे माणसं ठीक आहे, आपल्याला नाही. लहान पोरग बिचार हात धुत असतं छान. एक लहान मुलगी त्याला म्हणते बंटी तुम्हाला साबण स्लो आहे क्या, म्हणजे नाहीये. आणि कवी लोकांचं तसं पण थोडं अवघडच असतं. आमचा मित्र आहे, त्याचं लग्न झालं, तो कवी होता. कवी होता, लग्न झाल्यावर त्याने कविताच लिहिणं सोडल्या. कारण ते बायकोनी लग्नाच्या दिवशी उखाणा घेतला की आमचे हे इतक्या कविता ऐकवतात, इतक्या कविता ऐकवतात. अवघड झालंय.
आमच्या इतक्या कविता ऐकवतात, इतक्या कविता ऐकवतात की अवघड झालंय त्यांच्या सोबत 2 मिनिटं बसणं. अहो तुम्हाला काय सांगू, आमचे हे म्हणजे अवघड जागेचं दुखणं. त्या मित्रांनी कविताच लिहिणं सोडल्या. बरं मित्र तर म्हणजे बायका तर बायका. अशोक नायगाव सरांच्या मुलांनी त्यांच्यावरच एक शेर लिहिला की अशोक नायगावकर आमाचे फादर आले या भोगासे असावे सादर. तर खरं तर आमचा एक कवी मित्र आहे जो खरंच लग्नाच्या उंबरठ्यावर आहे. आता त्याचा लग्नानंतर तो कवी राहतो नाही राहत मला माहिती नाही, पण आता तो आपल्या समोर कवी म्हणून आहे. आणि खरं तर माझ्यासारखे कवी ज्याच्याकडे एक आदर्श म्हणून बघतात, महाराष्ट्रभर जो कवी निवेदनकार आणि एक संवेदनशील कवी म्हणून महाराष्ट्रावर वावरत असतो, या भागात तर एक सांस्कृतिक चळवळ सुद्धा तो काव्यांगांच्या निमित्ताने चालवतोय. मराठीचा प्राध्यापक आहे, नेट पास झालेला आहे. इतका तज्ञ कवी मी फार लोकांना भेटलेलो नाही दादा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझा मोठा भाऊ प्राध्यापक रोहित दादा शिंदे इचलकरंजीवरती. तीन कवी सांगितलेत. जनरली कुठल्याही संमेलनात 3 कवी आणि एखादा निवेदक असतो, मग अल्टरनेटिव्ह आम्हालाच ऍडजस्ट करायला लागणार आहे पुढचे काही वेळ. अपूर्वने माझ्या प्राध्यापकीचा नेटचा उल्लेख केला आणि लागून लागून लग्नाचाही उल्लेख केला. पटकन म्हणजे अशी एखाद्या गोष्टीचा आनंद फार काळ टिकूच द्यायचा नाही. लग्न ही तशीच गोष्ट असते. आमच्या एका मित्राचं लग्न झालं कवी असून, आणि त्याने मग त्याच्या बायकोची व्यथा आपल्या कवितेमध्ये म्हणली. त्याची बायको कविता लिहिते की एका फालतू चारोळीसाठी तुम्ही रात्रभर जागवायचं, एका फालतू चारोळीसाठी तुम्ही रात्रभर जागवायचं, तुम्ही करायचा प्रवास आणि आम्ही वर्णनावरती भागवायचं. कवितेशिवाय तुम्ही मला आयुष्यात दिलंच काय, कवितेशिवाय तुम्ही मला आयुष्यात दिलंच काय. पोरांचं नाव घ्यायचं नाही, ती भागीदारीतलं धाडस नाही. तर या सगळ्या विनोदी गोष्टी एका बाजूला, पण ज्या गावात मी सादर करतोय कविता, ज्या गावाला विनोबा भावेंपासून फार मोठ्या मोठ्या माणसांची परंपरा आहे, आणि सकाळच्या उद्घाटन सत्रामध्ये मी ऐकले की प्रचंड गांधी विचारांचं पगडा असणारं एक गाव, आणि पुढे होतं अशा अनुषंगाने वाटचाल ही गावाची नाही संबंध देशाची आहे. एक काळ होता, हा भारत गांधींचा होता, अजूनही आहे. म्हणजे गांधींचा आत्मचरित्राचं नाव माझे सत्याचे प्रयोग असं होतं. मी नेहमी म्हणतो की भारताची वाटचाल माझे सत्याचे प्रयोग इथं पासून माझे जादूचे प्रयोग इथपर्यंत सुरू आहे. पण कुठलाच जादूगार जादू संपल्यावर सांगतो की जादू नसतेच, मुळात ती असते नजरेची फसवणूक. आणि आपण आपली फसवणूक करून घेणाऱ्या अस्वस्थ वर्तमानात मला नेहमीच भीती वाटत राहते. राहिली गोष्ट साहित्यिकांची कवितेची, तर ज्या शब्दांवरती अक्षरांवरती एका विशिष्ट वर्गाचा हजारो वर्ष पगडा होता, ज्या काळामध्ये ज्ञान अक्षर शब्द आपल्या वाट्याला नव्हती, अशा काळात नंतर सर्वसामान्य बहुजनांसाठी ही ज्ञानकवाडं खुली झाली. आणि मग ही कविता, हे साहित्य केवळ आमचंच आहे असं असणाऱ्या माणसांसाठी जेव्हा आम्हाला ओरडून सांगावं लागलं की आमचं आणि कवितेचं नातं काय, की त्यांना वाटतं काल कविता माझ्यापाशी वस्तीला होती, त्यांना वाटतं काल कविता माझ्यापाशी वस्तीला होती, पण त्यांना ठाऊक नाही काल कविता माझ्यासाठी गस्तीला होती. त्यांना ठाऊक नाही काल कविता माझ्यासाठी गस्तीला होती. त्यांना वाटतं मी काल कवितेच्या घट्ट घट्ट मिठीत होतो, त्यांना वाटतं मी काल कवितेच्या घट्ट घट्ट मिठीत होतो, पण अशीच घेते ना आई जवळ तसा कवितेच्या कुशीत होतो, पण अशीच घेते ना आई जवळ तसा कवितेच्या कुशीत होतो. त्यांना वाटतं लग्नाचे असेल तर बायको किंवा असलीच तर एखादी प्रियसी असं नातं आहे माझं कवितेचं. पण त्यांना वाटतं लग्नाची असेल तर बायको किंवा असलीच तर एखादी प्रियसी असं नातं आहे माझं कवितेचं. पण खरं सांगतो माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई, मी तिचे चेपत राहतो पाय. पण खरं सांगतो माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई, मी तिचे चेपत राहतो पाय. आणि माझ्या वेदनांना सांभाळताना कविता रोज होती माझी माय, कविता रोज होते माझी माय. कारण कविता म्हणजे प्रत्येक वेळी वेदनेला एक दरवाजा कवितेच्या माध्यमातून मोकळा होत असतो. मी बऱ्याच सामाजिक अनुषंगाने बोलणार आहे, पण आल्या आल्या
एक प्रेमळ धमकी आमच्या गिरधरदादाने दिली की दादा एक कविता म्हटल्याशिवाय मंच सोडायचा नाही. बरं काय त्याला का आवडते मला वहिनी आली तिकडं. एक कविता जशी येऊ नये अशी नावाची कविता. खरं तर बघा इथे बरेच सगळे मंडळी आहेत. मला माहिती आहे की दादा आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी आपला तोल गेलेला असतो आणि आपल्या तो गेलेला तोल आपण एक कोपरा म्हणून कायम कुठेतरी कोपऱ्यात जपून ठेवलेला असतो. म्हणजे का किती वेळा आसवांचा कडेलोट झाला तरी अक्कल येऊ नये काळ झाला. किती वेळा आसवांचा कडेलोट झाला तरी अक्कल येऊ नये काळ झाला. दोन ओळी इतकेच दुःख नसते वेडे. दोन ओळी इतकेच दुःख नसते वेडे. किती त्रास होतो बघ ना काळ झाला. किती त्रास होतो बघ ना काळ झाला. आणि मग जनरली मी मगाशी म्हटलं तसं बऱ्याच लोकांनी पत्र गुलाबी लिफाफ्यात गाऊन पोच केली. ज्यांची पोच नाही अशा बऱ्याच लोकांची ते कोपरे आयुष्यात राहिले. आणि मग कडचे आमचे पटकेवाले टोपीवाले बाबा असू देत नाहीतर आमच्या अलीकडच्या काळातले तरुण लोक असू देत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा गुलाबी कोपरा गिरधरदादा असतोच. आणि तो गुलाबी कोपरा असा कधीतरी दिवाळी सुट्टीला मे महिन्याच्या सुट्टीला बाहेर येतो. आणि त्याच्यामुळे काय गंमत होते तर त्यांना तो फार आवडतो. मलाही आठवण नाही कविता पण ते म्हणले आज ती कविता घ्यायचीच. आणि मग तो कोपरा असा बाहेर आल्यानंतर काय गंमत होऊ शकते अशी छोटीशी कविता आपल्या समोर ठेवतो आणि मग पुढे मी हँडओव्हर करणार आहे. बघा कविता अतिशय काल्पनिक आहे. ती खरी आहे पण ती निरीक्षणात केलेली आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून ती कविता जर कुणाच्या जवळून बहुतांशी लोकांच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. ती जर फार जवळून गेली तर तो केवळ योगायोग समजावा. आणि त्याच्याही करून नाही पटलं फारच जवळून गेली तर तो आपल्या कर्माचा. बघा कविता आपल्या समोर ठेवतो. कविता गेय आहे, बऱ्याच दिवसांनी घेतोय आणि मला गळा नाही नरडाय तरी प्रयत्न करतोय. ज्यांनी मला बोलवलंय त्या आदरणीय पाटील साहेब असतील, आमचे गिरधरदादा, या सगळ्यांसाठी स्पेशली त्यांच्या त्या सांगण्यासाठी म्हणून कविता. जशी येऊ नये तशी तशी वेळ कशी आली. जशी येऊ नये तशी तशी वेळ कशी आली. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. झाली नजर. मी कॉलेजला म्हणायचो ही कविता, मी शिकायला असताना शिकवतो पण खूप दिवसांनी घेतली. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. हाती गोंडसले करू खुण तिच्या नवऱ्याची. का हाती गोंडसले करू खुण तिच्या नवऱ्याची. आत भिरा भिर होते काळजाच्या भवऱ्याची. आत भिर भिर होते काळजाच्या भवऱ्याची. आणि बघा पुढचा तुकडा. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा थवा. सगळं आठवतं ना आपल्याला. आठवांनी काळजावर बांधला मुखामा आहे. परतेल पाखरू आशेवर फांदी ठामा आहे. झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको. लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे. या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे. तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे. का जगण्याचे सूर हरवले गोकुळ सारे सुने सुने. राधा नाही पावा नाही एकटाच पडला श्याम आहे. आणि ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा थवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. याच्या पुढचा तुकडा फार गमतीशीर आहे. म्हणजे आपल्या वर्तमानाला आपल्या भूतकाळाची पुसटशी कल्पना असणं ही गोष्ट किती वाईट असते. म्हणजे आपण कधीतरी उत्साहाच्या भरात येऊन माझं असं काहीतरी होतं असं सांगून रिकामं झालेलं असतो. ती नंतर आयुष्यभर मागात पडलेली गोष्ट असते.
त्या अर्थाने तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. ज्यांना कळते त्यांना महत्वाचे. तुझे माहे आज विचारू नका परत त्याचं काय झालं मागे तुम्ही बोलला होता म्हणून. तुझे माहे गिरधर दादा तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. डोळे विचारत काय इति हास घडलेला. डोळे विचारत काय इति हास घडलेला. अरे मध्ये सखे तुझे असे येणे जाणे होते. आधे मध्ये तुझे असे सखे येणे जाणे होते. धग फोडीची डोळ्यात मन रंग हे खेळते. धग फोडीची डोळ्यात मन रंग हे खेळते. आणि शेवट बघा किती गोष्ट खरी असली किती घासून गेली असली तरी माणूस म्हणून आपण फार नितळ असतो. आणि मग आपलं कुठल्या लेवलला कॉम्प्रोमाइज होतं जस्ट इमॅजिन आपण कुठे थांबलेलो असतो तो शेवट फार महत्वाचा असतो. की बघा सुखी तुझ्या तू घरात सुखी माझ्या मी घरात. शांतता असली तरी मला कळतंय की त्या आत किती खळबळ सुरू असेल. टाळ्या वाजवत नाही तुम्ही. सुखी तुझ्या तू घरात सुखी माझ्या मी घरात. सुखी तुझ्या तू घरात सुखी माझ्या मी घरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. कविता गिरधरदादांसाठी घेतली होती पण त्यांना ती कविता आवडते. परवा असाच एका संमेलनाला गेलो दादा. संयोजक आपले मित्र असतात म्हणून मी गमतीनं त्या संयोजकांचं सारखं नाव घेतलं. जाताना वहिनी भेटल्या. मला म्हटले तुम्ही असं म्हणालात मगाशी की तो हळवा कोपरा कधी मे महिन्याच्या सुट्टीला येतो कधी दिवाळीला येतो. तुम्हाला माहित नाही सर तो संमेलनाला पण येतो म्हणे. असं एका ठिकाणी घडलं. असं काही घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अपूर्वाला विनंती करतो की म्हणजे असं म्हणतात की कवी मन जोडतात एकमेकांची. दादाच्या कविता आणि गिरधर दादाचं नाव ऐकून असं लक्षात येतं की हा तोडायच्या मागे निघालाय. त्याच जमत नाही. पण आपण हे मग गमतीशीर भाग झाला. पण खरं सांगू का आपण अशी थट्टा करतो वगैरे असं गमतीचा भाग आहे. पण इतके मोठमोठे कवी झाले बघा. कुसुमाग्रज विंदा करंदीकर. मला प्रश्न पडतो की यांचा साथीदार कसा असू शकतो. शेवटी कवी सोबत संसार करणं कुठल्याही कलाकारासोबत संसार करणं फार मोठी गोष्ट असते. तर मला एक रद्दी नावाची कविता कुसुमाग्रजांची सापडली की घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली. घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का म्हणजे तेवढंच वजन वाढेल. घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का म्हणजे तेवढंच वजन वाढेल. मी म्हणालो की तू ते आता करू नकोस. मी म्हणालो की काय बघेल तू ते आता करू नकोस. तिच्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसवं तरारली आणि ती म्हणाली की मी तर नाहीच नाही पण काळ सुद्धा हे कदापि होऊ देणार नाही. हा पण एक भाग असतो. शेवटी महिला वर्ग जो आहे तो नेहमीच प्रेरणा देत असतो. सगळ्यांनाच देत असतो. कुठल्याही कलाकाराला विचारा तुम्ही कुठल्याही सेलिब्रिटीला विचारा ते म्हणतील की मी माझ्या आईमुळे बहिणीमुळे. कारण स्त्री मला असं वाटतं की स्त्री जगातला सगळ्यात मोठा जर कलाकार कुठला असेल तर ती स्त्री असेल. कारण एखाद्या माणसाला जन्म देणं याच्यापेक्षा मोठी कला याच्यापेक्षा मोठं सृजन काय असू शकतं या जगामध्ये. आणि तुम्ही वाजवू शकता त्यांच्यासाठी खास सगळ्यांकडून. आणि हे जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं. म्हणजे आपले इथले एक पत्रकार सर आहेत
त्यांनी त्यांच्या आईला प्रश्न विचारला की आई, लहान होते ते, की आई मी मातीवर लिहितोय तर ते मिटवलं जात आहे, मी पाटीवर लिहितोय तर ते पुसलं जात आहे, मी नेमकं लिहू कशावरती? तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली की बाळ, तू लोकांच्या काळजावरती लिही, तिथून ते कधीच पुसलं जाणार नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे. ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे. जगण्यासाठी तुमची माझी दगदग सुंदर आहे. वा वा वा. ज्याचे डोळे सुंदर त्याला हे जग सुंदर आहे. जगण्यासाठी तुमची माझी दगदग सुंदर आहे. शेती मातीच्या शय्येवर विसावलेली शहरे, शेती मातीच्या शय्येवर विसावलेली शहरे. कोण म्हणाले या शहरांची झगमग सुंदर आहे? कोण म्हणाले या शहरांची झगमग सुंदर आहे? दादाने आता मगाशी पत्रांचा वगैरे खूप उल्लेख केला. दादा उदय प्रकाश जी खूप छान म्हणतात की सब फैसले होते नहीं सिक्का उछाल के, ये दिल के मामले है जरा देखभाल के. क्या बात है, वाह वाह. सब फैसले होते नहीं सिक्के उछाल के, ये दिल के मामले है जरा देखभाल के. और इन मोबाइल के दौर के आशिकों को क्या पता कैसे लिखते थे अपना कलेजा एक खत में निकाल के. म्हणजे तो काय होता, आता आमचा मोबाईलचा काय आहे, त्याच्यावरती काही शेअर लिहिलेले नाही की प्रेम नावाची मला लढतर नको आहे, प्रेम नावाची मला लढतर नको आहे, जाऊ दे ही रोजची मरमर नको आहे. प्रेम नावाची मला लढतर नको आहे, जाऊ दे ही रोजची मरमर नको आहे. द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे, द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे, फक्त नावाला तुझा नंबर नको आहे. द्यायचा आहे तुला तर वेळ सुद्धा दे, फक्त नावाला तुझा नंबर. एक गझल घेतो, वेळ कमी आपल्याकडे, की प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला, प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला, प्रश्न का पडतात 100 आपल्याला. क्या बात है, वाह वाह. प्रश्न हा पडतो निरंतर आपल्याला, प्रश्न का पडतात 100 आपल्याला. ऊब होती एकमेकांची म्हणूनच, ऊब होती एकमेकांची म्हणूनच, लागला नाही डिसेंबर आपल्याला. वाह वाह वाह. आणि जे नको असतात नंबर फोन मध्ये, जे नको असणार, जे नको असतात नंबर फोन मध्ये, जे नको असतात नंबर फोन मध्ये, पाठते असतात नंबर आपल्याला. थोडे डीप डीप शेअर घेतो आता, तुम्ही चांगले रसिक आहे म्हणून, की एवढी आहेस तू सुंदर म्हणूनच, एवढी आहेस तू सुंदर म्हणूनच, बाळही होणार सुंदर आपल्याला. वाह वाह. बर बर. एवढी आहेस तू सुंदर म्हणूनच, बाळही होणार सुंदर आपल्याला. आणि आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे. आता दादाची कवितेला फार तुम्ही हे केलं, कारण तुमच्या जुन्या जखमा कुरवाळत होता तो, की आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे आवडत असतात शायर आपल्याला. आपल्या जखमा जुन्या कुरवाळणारे आवडत असतात शायर आपल्याला. आणि ज्या मुलींवर भाळतो आहोत आपण, ज्या मुलींवर भाळतो आहोत आपण, त्या म्हणत बसतात सर सर आपल्याला. ज्या मुलींवर भाळतो आहोत आपण, त्या म्हणत बसतात सर सर आपल्याला. आणि अजून एक गझल घेतो. मला असं वाटतं की ही गझल लक्षात ठेवावी प्रत्येकाने दादा, की या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत. या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत. बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत. या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत. बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत. तिची एक तक्रार सारखी भेटत नाही हल्ली आपण. तिची एक तक्रार सारखी भेटत नाही हल्ली आपण. कसे तिला समजावून सांगू मलाच मीही नाही भेटत. कसे तिला समजावून सांगू मलाच मीही नाही भेटत. कवितेमध्ये चंद्र आणला ताटामध्ये नव्हती भाकर. कवितेमध्ये चंद्र आणला ताटामध्ये नव्हती भाकर. चंद्राची होते का भाकर पोट रिकामे बसले सांगत. चंद्राची होते का भाकर
पोट रिकामे बसले सांगत आणि तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले. तरंग प्रेमळ उठले नाहीत याचे कारण नंतर कळले. नदी कोरडी होती तियन खडे राहिलो आपण टाकत. नदी कोरडी होती तियन खडे राहिलो आपण टाकत. आणि शेवटचा शेर सगळ्यांसाठी आहे की आयुष्याच्या मंचावरती प्रत्येकाचा अभिनय असतो. आयुष्याच्या मंचावरती प्रत्येकाचा अभिनय असतो. हसत हसत वावरतो आहे जो तो आपल्या जखमा झाकत. या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत. बोलायला बरेच असते पण बोलावे नाही वाटत. धन्यवाद. अपूर्वच्या दोन ओळी फार सुंदर आहेत. मला त्या प्रचंड आवडतात की लिहिणाऱ्या बोलणाऱ्या प्रत्येक माणसाची काय अपेक्षा आहे जगण्याकडनं, की तो म्हणतो की फक्त एवढा हक्क असावा अंतावरती. फक्त एवढा हक्क असावा अंतावरती. या श्वासांची माळ तुटावी मंचावरती. या श्वासांची माळ तुम्ही कंटाळले का? नाही, आता माईक माझ्याकडे आलाय, कंटाळा काढू. मला माहिती आहे तुम्ही कंटाळे वगैरे नाही. मगाशी मी जे काही घेतलं ना त्याचा हँगओव्हर इतका बेकार गेलाय, अजून तुम्ही तिथनं बाहेर पडलेलं नाहीये. त्याला बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला, अपूर्व पत्रांचा उल्लेख केला. हनुमंत शिंदे फार सुंदर म्हणतात की बघा तुमच्या काळातला संदर्भ होता की सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही, आणि पोहोचलीच तरी पत्र सगळंच बोलतात असंही नाही. काही पत्र जिंकतात, जन्माला येऊन सार्थ होतात. काही पत्र हरतात म्हणून काय ती व्यर्थ जातात. तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच की. तिचा नकार सुद्धा मनात घर करून राहतोच की. आणि तिनं फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की. ती अशी बसायची, खळीखळीच हसायची. ती अशी बसायची, खळीखळीच हसायची. आणि संमेलनात साडी नेसून किती सुंदर दिसायची. कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं? स्नेह संमेलन आहे बरं का ते, कॉलेजच्या काळातलं. कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं? आणि गाता गाता संमेलनात फक्त माझ्याकडेच पाहिलेलं. वाटतं ना सारं कसं काल घडल्यासारखं? जुनी माणसं, वाटतं ना सारं कसं काल घडल्यासारखं? वाटतं ना पायावरती पत्र पडल्यासारखं? म्हणून पत्र लिहायचं, पटेल किंवा फाटेल. म्हणून पत्र लिहायचं, पटेल किंवा फाटेल. पण आठवणींच्या वृंदावनात एक राधा नक्की भेटेल. पण आठवणींच्या वृंदावनात एक राधा नक्की भेटेल. अपूर्वानं स्त्रियांच्या जगण्याचा उल्लेख केला, लग्नाचा उल्लेख केला, संसाराचा उल्लेख केला. खरं तर हे सगळे विषय आपल्या जवळचे आणि आवडीचे विषय आहेत. लग्न ही अशी गोष्ट आहे, म्हणजे परवा कोणीतरी असं म्हणालं की अरेंज मॅरेज झालं तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत, नाहीतर मग लव्ह मॅरेज नावाच्या गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने आहेत. आणि शहरात हे उलट आहे. शहरात जोडीदार ओळखीचा असला की फार चांगलं असतं, असं काहीच नाहीये. आमच्या एका मित्रांना फार सुंदर डेफिनेशन सांगितली आहे. तो म्हणतो अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज मध्ये फक्त एवढाच फरक आहे. लव्ह मॅरेज म्हणजे जाता जाता चुकून वारुळावरती पाय पडणे आणि नाग डसणे. अरेंज मॅरेज म्हणजे जाता जाता चुकून वारुळावरती पाय पडणे आणि नाग डसणे, नागिन डसणे. आणि लव्ह मॅरेज म्हणजे स्वतः वारुळाजवळ जाणे, हात पुढे देणे, पुंगी वाजवणे आणि मला डस म्हणणे. पुढचे रिझल्ट सगळे सारखे असतात, पण खरी गंमत पुढच्या संसार नावाच्या गोष्टीमध्ये असते. आणि या संसारात आमची प्रत्येक स्त्री हिरकणीसाठी काम करत असते, हिरकणीसारखी. म्हणजे आमची स्वाती शिंदे फार सुंदर म्हणते, स्त्रियांचं आयुष्य काय आहे बघा, की दुरून डोंगर साजरे अशी आम्हा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका आवरत आवरत वरवर हसायची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो, आणि आलाच आहे राग हे कळायला एखादा चहाचा कप फोडायचा असतो. सासूच्या प्रत्येक कामाला तिनं पुढं पुढं धावायचं असतं. आलाच सासूचा राग तर धुणं बडवून बडवून धुवायचं असतं. सासऱ्यांचं काम सुद्धा निमूटपणे तिनं ऐकायचं असतं. आलाच सासऱ्यांचा राग तर भांड घासून घासून धुवायचं असतं. नवऱ्यानं दिलेली प्रत्येक गोष्ट नंदेच्या मागणीला पुरवायची असते. नवऱ्यानं दिलेल्या सगळ्याच गोष्टी ननंदेच्या मागणीला पुरवायच्या असतात. आणि आलाच नंदेचा राग तर आपलीच पोरं ओळीनं बडवायची असतात. दया, क्षमा, शांती तिचं तिला दान द्यायचं असतं. आणि हे सगळं देऊन मग तिला घरच्यांची कुलस्वामिनी व्हायचं असतं. ही कुलस्वामिनी होण्याची सर्कस तुम्ही सगळ्या महिला करत असता, म्हणून हे सगळं छान सुरू असतं. त्यामुळं तुमचे किमान आता तरी टाळ्या वाजवा. बोलत नाही याच्यानंतर मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा आदरणीय अनिता केबुडकर डॉक्टर मॅडमांना की त्यांनी आपली रचना आपल्या समोर घ्यावी. खरं तर हे सगळे जे विषय आहेत ना, तर ही वेळ पुरणारी नाहीये. म्हणजे इतकं सगळं आपल्याला संसारावरती, आयुष्यावरती
कुटुंबावरती, प्रेमावरती असं जर बोलायचं असेल तर दोघे बंधुराज अगदी छानपैकी विषय करतायत, त्यामुळे मला त्याचं बरंचसं टेन्शन त्यांनी किंवा काय बोलायचं हे सगळं त्यांनी बोलून गेलेले आहे. त्यामुळे मी डायरेक्ट आपल्या विषयाला घालते. माय जोजवी मांडीव बाप खांद्यावर घेई. क्या बात है, वाह वाह. माय जोजवी मांडीव बाप खांद्यावर घेई. त्याच्या खांद्याच्या उभीत बाई सर्ग सुख लई. क्या बात है, वाह वाह. लई त्याच्या खांद्याच्या उभीत बाई स्वर्ग सुख लई. बऱ्याच मला मैत्रिणी म्हणतात की तू पुरुषांच्या बाजूने बोलत असतेस नेहमी, पण असं काही नाहीये. स्त्रिया आणि पुरुष दोन साखळी ही अशी भरभक्कम असल्याशिवाय आयुष्याचा गाडा पुढे जाऊ शकत नाही, हे मला पण ज्ञात आहे. पुरुषांच्यावर काही लिहिलं नाही, काही लिहिलं नाही किंवा कोणी लिहित नाही असं म्हणणं. एक किस्सा सांगते. नाना एकदा गावरान मेवाचा कार्यक्रम करत होते थिएटरमध्ये. जगदीश हा. आणि म्हणजे वयानं जरी आम्ही त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी बऱ्याच म्हणजे विठ्ठल वाघ सर, महानोर सर यांच्यामध्ये मला नागनाथांना नायकवडी आणि निळू काका फुले असे ते सगळं माझ्या बाबांच्याकडे उठणं बसणं असायचं. त्यामुळे पुरुषांच्यावर काहीतरी लिहिण्याचं एक चॅलेंज होतं. आणि खूप वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मी कॉलेजला किंवा मेडिकलला होते तेव्हा अशा पुरुषांच्यावर ओळी लिहिलेल्या, त्या फक्त मी तुम्हाला सांगते. तुझ्या रांगड्या रूपाची मला पडली भूर. पुरुष बारीक असो, जाड असो, गिड्डा असो, उंच असो, पण त्याचं कर्तव्य हे श्रेष्ठ असतं आणि तो झिजत असतो आतल्या. बाई रडून दाखवते, बाई भांडून दाखवते, पण पुरुष आतल्या आत झुरल्यामुळं आजचे 70% बीपीचे आणि हार्टचे प्रॉब्लेम हे पुरुषांना होतात. याचा अर्थ मी स्त्रियांच्या विरुद्ध आहे असं नाहीये. तुझ्या रांगड्या रूपाची मला पडली भुरळ. मिशीचार तोरा माझा धडाडतो उर. तुझ्या मिशीचार तोरा माझा धडाडतो उर. नालबंद पायतानाची परंपरा. नालबंद पायताना खडा पायात फुटला. नालबंद पायताना खडा पायात फुटला. तुझी भरदार छाती, तुझी भरदार छाती छाती जीव त्याच्यात गुंतला. पुरुषाच्या कर्तव्यात बाईचं जेव्हा काळीज गुंत तेव्हा खरा संसार चालू असतो. इथंच थांबवते. कविता अशी पुरुषावरचीच आहे आणि मोठी आहे. कविता पेरणी घेते, पेरणी नावाची आपल्या शेती मातीची. आणि ही कविता आपल्या कोडोली गावच्या मातीला अर्पण करते. आपल्या समोर कविता ठेवते पेरणी. कुलवंताची होले ग होती कावरी बावरी. कुलवंताची होले ग होती कावरी बावरी. पेरणीच्या दिसातली तिची तारंबळा न्यारी. हे बी काढू, ते काढू, हिच्याकडनं मागू, तिच्याकडनं मागू, काय काय करू. कुलवंताची होले ग होती कावरी बावरी. पेरणीच्या दिसातली तिची तारंबळा न्यारी. वटी पोटाला बांधून माय सरीत पळती. तिची कुरीवर मोठ माय पेरणी करती. माय पेरणी करती. सरीत पळताना पाय भरून येती. सरीत पळताना पाय भरून येती. नाही खंत हो मना डोळ्यात पान
देखती. पेरणी केल्यानंतर निसर्ग काय देईल याच फक्त आपण सपान बघू शकतो, स्वप्न बघू शकतो. सरीत पळताना पाय भरून येती, नाही खंत हो मना डोळा सपान देखती, डोळा सपान देखती. दिस ढळता ढळता तिची पेरणी संपती, दिस ढळता ढळता तिची पेरणी संपती. वट्टीची गाठ माग बांधावरती सोडती, बांधावरती सोडती. मनाच्या पालखीतनं दादा सपान मिरविल, मनाच्या पालखीतनं एवढं पिकल तेवढं पिकल केवढं पिकल. पाऊस पडल काय दुष्काळ पडल, सपान मिरवतानाच्या या गोष्टी. मनाच्या पालखीतनं बघा सपान मिरविल, अन मुठीनं पेरल्याला बाईखंडीनं पिकल, बाईखंडीनं पिकल, बाईखंडीनं पिकल. शेतीवरती कविता ताईंनी म्हटली आणि मला नाधू मानोरांची आठवण झाली. ते म्हणायचे की या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि मग मातीतून चैतन्य गावे. कोण ती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. म्हणजे अशा पद्धतीचे शेतकरी हे असते सगळी. हा सगळा प्रवास असतो मुठीपासून ते खंडीपर्यंतचा. एकदा पुण्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान होतं आणि शेजारीच एक लावणीचा कार्यक्रम होता. तेव्हा आयोजकांनी विचारलं की काय वाटतं प्राचार्य, या कार्यक्रमाला गर्दी होईल का? त्यावेळेस प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणाले होते की दारूच्या दुकानावरती दारू घ्यायला लोकांच्या रांगाच्या रांगा लागतात, मात्र दूधवाल्याला दुधाचं रतीब घेऊन घरोघरी जावं लागतं. मला असं वाटतं की जोपर्यंत तुमच्यासारखी कवितेवरती प्रेम करणारी माणसं आहे, मराठी साहित्यावरती प्रेम करणारी माणसं आहे, तोपर्यंत ही मराठी कविता अशीच जिवंत राहील. आणि श्रीम माटे असं म्हणायचे की जोपर्यंत आपण गेल्यानंतरही जोपर्यंत लोक आठवण काढतात तोपर्यंत आपण जिवंत असतो. तुकाराम पाटील सरांनी हे जे एक रोपटं लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालाय. म्हणून कडोली ग्रामस्थांचे सगळ्यांचे खरंच खूप खूप तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा की गेल्या 40 वर्षापासून हा यज्ञ चालू आहे. एकदा असाच एक उद्विग्न मनाने सूर्य म्हणाला की मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. तेव्हा एक काजवा उठला आणि म्हणाला की महाराज, तुम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे या जगाला प्रकाश देण्याचं काम करू. मला वाटतं आपण या सगळ्या चळवळीतले काजवे आहोत आणि आपण आपल्या आपल्या पद्धतीने हे प्रकाश देण्याचं काम करतोय. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मी माझा मोठा भाऊ रोहित दादा शिंगे याला त्याच्या काही रचना सादर करण्यासाठी या मंचा म्हणजे माईक त्याच्याकडे देतो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. हा माईक चांगला आहे बघापासून. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. असा खरं एकदा टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी वाजवा. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या संयोजकांसाठी वाजवा. आणि याच्यापेक्षा जोरदार टाळ्या या गावासाठी तुमच्या सगळ्यांसाठी वाजवा. मागच्याही वर्षी मला बोलावून आलं होतं, काही गोष्टीमुळे मला येणं जमलं नाही, पण मी ऐकून होतो कोडोलीबद्दल माझ्या बऱ्याच मोठ्या कवींसोबत की कोडोली असं म्हणजे गाव अख्खं रांगोळी घालतं, पालखी वगैरे सगळ्या गोष्टी. आम्ही कोल्हापूरचे मराठीच आहोत. आमची मराठी आहे, पण तुमची मराठी अधिक धारदार आहे. कारण गेली काही दशकं तुम्हाला तुमचं मराठी पण सातत्यानं सिद्ध करावं लागलंय आणि ते अजूनही लागतंय. आम्ही तिकडून आवाज देतोय की बेळगाव बिदर भालकीसह अख्खा महाराष्ट्र आमचा आहे. आणि तुमचा त्या टाळीला प्रत्येक वेळी तितका जोरदार प्रतिसाद होता. त्या टाळीमध्ये काही चिरडले गेले, काय काय झालं तो आजच्या सभेचा विषय नाही, पण तुमच्यासाठी लाख लाख सलाम आहेत. कारण तुम्ही तो संघर्ष गेली काही दशक चालू ठेवला. त्याच्यामुळं
इथलं मराठी पण मी नेहमी सांगतो, सकाळी गोलेकर सरांनाही बोललो की कोल्हापुरात खूप सुंदर संमेलन होतात, पण मी त्या शाहूंच्या मातीतून आलोय, मला त्या गोष्टी खऱ्या बोलाव्या लागतील. सीमा भागात जितकी चांगली मराठी संमेलनं होतात तितकी तुलनेनं अजून कुठेच होत नाही. त्याच्यामध्ये कोडोली असेल, परवा धरलं उचगाव असेल, आमच्याकडचं कारंजा असेल, तुम्ही तुमचं मराठी पण कायम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग यातून वेगवेगळी लोक घडली गेली. सकाळपासून मी जेवढी नावं ऐकली ती सगळी माणसं नंतर संबंध मराठी साहित्यातली या पंक्तीतली मोठी मोठी माणसं वाहून गेली. अपूर्व म्हणाला, दादा ही माणसं फार कमी वेळात इकडे येऊन गेलेत, आपण आयुष्यात मोठं होण्याची एक शक्यता आहे, आपण इकडे येऊन गेलो आहोत. म्हटलं आपण जमिनीवरती राहू, मोठे पण लोक ठरवत असतात. सतीश दराडे फार सुंदर म्हणतात, त्यांच्या ओळींकडे येतो आणि तुमच्याकडे येतो. बघा कवितेच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आहेत. दादा फार सुंदर म्हणते, सतीश दराडे परवा गेले. मराठीतला भट साहेबांच्या नंतर जितके अधिकार दिलेला गझलकार की तुझा गावान सांग झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, तुला जवळ घेता क्षणी मंद होतो, दिव्याला आता जाणं आली असावी, आणि मला शेतमाला परिभाव आला, तुझी त्यात नक्की दलाली असावी, उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. उगा जन्मते का घरंदाज कविता, या कवितेनं सगळे विषय आपले मांडले, आपल्या नाती गोती आपली सगळी माणसं या कवितेमध्ये आणली. बघा म्हणजे बहिणाबाई म्हणते की देरे देरे ध्यान योग्या कायम ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरीसाठी माये सासरी नांदते. इतक्या सुंदर ओळी आणल्या. मला तर एक ओळी फार सुंदर आवडते, नात्यातले सगळे खटके आपल्या कवितेमध्ये आले. माझ्या संकलनातली मला आवडणारी ओळी आहे की भाऊ राया ग म्हणतो आली बहीण भेटाया, भाव जय ग म्हणते नेली ननंद लुटाया. सगळं कवितेमध्ये आणलं. भाऊ राया ग म्हणतो आली बहीण भेटाया, भाव जय ग म्हणते आली ननंद लुटाया, भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी, भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी, भाव जय ग म्हणते नेली उंदरान वाटी. आणि एवढं सगळं करून तुम्ही बऱ्याच महिला आहेत, एवढं सगळं करून त्या लेकीला विचारलं ना घरात आई बापाच्या नंतर कोण मोठे, तर ती म्हणते माझी भाऊजाई मोठं आहे, कारण ती म्हणते माझ्या बापाचं साम्राज्य कोण सांभाळणार आहे, माझी भाऊजाई, भावा परीस ग माझ्या, भाव जय रतन, आणि सोन्याच्या कारणे चिंधी करावी जतन, आणि सोन्याच्या कारणे चिंधी करावी जाताना इथल्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने सोन्याच्या कारणे ही सगळी चिंधी तुम्ही इतक्या सुंदरपणे जपलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी समारोपाची एक कविता तुमच्या सगळ्या महिलांना माय मौलांना अर्पण करतो आणि मग या कवितेच्या शेवटाकडे येतो. खरं तर हा काळ फार घाणेरडा आहे. या अर्थाने म्हणतो की या बंदुका सनातन, या पिस्तुले पुरातन, गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन, तू गाय मारण्याचा तोंडास वास येतो, सिंहा पतंजलीचे दातास चूळ मंजन. दराड्यांच्या ओळी आहेत, पण इतकं राजकीय अस्वस्थ वर्तमानच्या काळात सुरू आहे. अशा काळात तुम्ही कवितेचा, साहित्याचा आणि चांगल्या विचारांचा जागर सुरू ठेवलाय, त्याच्यासाठी तुम्हाला लाख लाख सलाम ठेवतो. आणखीन एक गोष्ट, तुम्ही एका बाजूला मराठीपणाचा हा झेंडा सुरू ठेवत असताना याच वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. आणि मला सापडलेली अलीकडची कविता आपल्या समोर ठेवतो. बघा, शहरीकरण वाढत गेलं आणि घरातल्या गावातल्याही आता बंगल्यांना काचा यायला लागल्या, पण जुन्या काळातले जेवढे काही संदर्भ होते ते हळूहळू हळूहळू बाजूला सरकले. अगदी परवापर्यंत आपण कॉइन बॉक्सवर बोलायचो, आता प्रत्येकाच्या हातामध्ये आपण व्हिडिओ कॉलवर बोलायला लागलो. असे बरेच संदर्भ येत राहिले. अशा संदर्भात कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निसटून गेल्यात त्या मांडण्याचा बराच प्रयत्न आपण कवितेमधून करत असतो. त्यातली एक रचना आपल्या समोर ठेवतोय, विशेषतः महिला वर्गासाठी. कवितेचं नाव आहे चुंबळ. जी चुंबळ घरातल्या जुन्या फडक्याची आई अशी गोल गुंडळी करून डोक्यावर ठेवायची आणि ती चुंबळीवरून मैलोनमैल पाणी आपली माय म्हातारी आणायची. ती आपल्या समोर ठेवतो आणि मग या समारोपाकडे येतोय की बघा, बाई डोक्यावर चुंबळ ठेवते आणि चुंबळीवर भरलेली घागर. बाई डोक्यावर चुंबळ ठेवते आणि चुंबळीवर भरलेली घागर. बाई हातही लावत नाही घागरीला आणि कापत राहते अंतर पानवट्यापासून घरापर्यंत. बाई हातही लावत नाही घागरीला आणि कापत राहते अंतर पानवट्यापासून घरापर्यंत. डोक्यावर चुंबळ असते म्हणून कदाचित घागरीचं ओझही कमी वाटतं बाईला. डोक्यावर चुंबळ असते म्हणून कदाचित घागरीचं ओझही कमी वाटतं बाईला. किंबहुना बाईच्या डोक्यावरून घागर पडल्याची गोष्टही मी ऐकली नाही चुंबळीमुळेच. बाईच्या डोक्यावरून घागर पडल्याची गोष्टही मी ऐकली नाही चुंबळीमुळेच. ती घरी जाते तेव्हा नेहमीच्या कोपऱ्यात फेकून देते चुंबळ उद्या पुन्हा डोईवर घेण्यासाठी. ती घरी जाते तेव्हा नेहमीच्या कोपऱ्यात फेकून देते चुंबळ उद्या पुन्हा जवळ करण्यासाठी. एक दिवस ती घरी नसल्याचं पाहून
तोही तिची चुंबळ डोईवर घेऊन पाहतो. एक दिवस ती घरी नसल्याचं पाहून तोही तिची चुंबळ डोईवर घेऊन त्याच्यावर भरली घागर ठेवून पाहतो. 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत हे उमगल्यावर 2 पावलंही नीटशी चालता येत नाहीत हे उमगल्यावर तोही त्याच कोपऱ्यात फेकून देतो चुंबळ. ज्याचं काम त्यानंच करावं असं पुटपुटत, ज्याचं काम त्यानंच करावं असं पुटपुटत, पण त्याचंही तिच्याहून वेगळं नाही, पण त्याचंही तिच्याहून वेगळं नाही. तोही रोज करत असतो पायपीट स्वप्नांच्या पानवट्यापासून पूर्ततेच्या घरापर्यंत. पण तोही रोज करत असतो पायपीट स्वप्नांच्या पानवट्यापासून पूर्ततेच्या घरापर्यंत, अपेक्षांची भरलेली घागर घेऊन. आणि तीही त्याला देत असते आधार अगदी चुंबडीसारखाच. आणि तीही त्याला देत असते आधार अगदी चुंबडीसारखाच. खरे तर त्याच्या स्वप्नांपाही, खरे तर त्याच्या स्वप्नांपाही आजवर तिचीच चुंबळ होत आली आहे, तिचीच चुंबळ होत आली आहे, तिचीच चुंबळ होत आली आहे. आम्हा सर्वच कवींना आपण इथं बोलवलं. या संमेलनाच्या, या आयोजक मंडळाचे, कडोली मराठी साहित्य संमेलनाचे, या संघाचे सगळेच मान्यवर, विशेषतः गिरधर त्यांची सगळी मंडळी यांनी आम्हाला बोलवलं. आदरणीय दुलेकर सरांना आम्हाला सकाळी ऐकता आलं, त्यांच्यासमोर 2 शब्द आम्हाला बोलते आणि आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त होता आलं. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की आता जाताना इथून काय माघारी न्यायाचे, आता जाताना इथून काय माघारी न्यायाचे, इथं काळीज ठेवून पाय माघारी न्यायाचे, इथे काळीज ठेवून पाय माघारी न्यायाचे. मनापासून धन्यवाद.